उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तींनी काही वादग्रस्त बॅनर लावल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या बॅनरवर घालीन लोटांगण वंदीन चरण असं लिहून आलेलं उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र दर्शवण्यात आलंय। तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या समोर उद्धव ठाकरे नतमस्तक होत असल्याचं आणि संजय राऊत उभे असल्याचं चित्रण या चित्रामध्ये करण्यात आलंय। या बॅनरमुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घालत बॅनर काढलेला असून लोकसभेत त्यांचा पराभव झाल्यानं आणि शिवसेनेचा वाघ या ठिकाणी येत असल्याची धसके मनामध्ये धरून हे बॅनर लावण्यात आले असल्याचं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। बैनर लगा गलत है, आपको भी समझ रहा है, सबको पब्लिक को समझ रहा है। ये काम होना ही नहीं चाहिए थाने के अंदर। एक तो नौकरी चाकरी नहीं है किसी को, लोग वैसे ही परेशान है और दूसरे काम में आप लोगों को परेशान कर रहे हैं। आप अच्छा काम कर रहे हैं, आप करते रहो। कौन विरोध करता है? कोई नहीं करता है। जिसका विरोध अच्छे काम को थोड़ा विरोध होता है। इसके लिए स्टैंडबाजी कीजिए, बैनर लगाएगा, बाकी कुछ उसका कारण नहीं है। नहीं, जब जब ऐसा होएगा तब तक ऐसा ही होएगा, बस ऐसा कुछ नहीं है, बाकी कुछ नहीं है। हम पुलिस को भी कंप्लेंट किया, पुलिस ने नहीं निकाला, इसके लिए कार्यकर्ता को निकालना पड़ा बैनर ज्या उठवलेले आहेत। तुम्ही जर पाहिलं तर लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेने त्यांचा पराभव केलेला आहे त्याची भीती त्यांच्या मनात आहे। आज आमचा वाघ म्हणजे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज स्वतः ठाण्यात येत आहे, त्याची धास्ती कुठे त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळेच असे निनावी बॅनर लावायचं काम त्यांनी केलंय। हिम्मत होती तर नाव लिहायचं होतं। दुसरी गोष्ट, आज ज्या पद्धतीने हा बॅनर लावलेला आहे, एक प्रकारे ठाण्यातील लोकांमधला जो सलोखा आहे तो बिघडवण्याचं काम यांच्याकडनं चालू आहे। यांना इकडे काहीतरी वेगळ्या प्रकारचं करायचं आहे, त्यामुळेच हा बॅनर लावला होता यांनी।